नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी विनायक चौगले तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक असं स्वागत करतो। आज रत्नागिरी जिल्हा पोलीस भरतीचा पेपर झालेला आहे। तो पेपर मला आता मिळालेला आहे। तर त्या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता विषयीचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं काय येतात, कशा प्रकारे ती सोडवायची हे आपण पाहूया। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। चला तर मग सोडवूया आजचा पेपर रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती। बघा पहिला प्रश्न आहे। बघा हा प्रश्न आहे, दोन संख्यांची बेरीज 117 आहे व त्यामधील फरक 53 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आपण काय करायचं, बघा एक संख्या x मानायची आणि दुसरी संख्या y मानायची। मग त्यांची बेरीज 117 म्हणजे आपल्याला पहिलं समीकरण मिळेल x अधिक y बरोबर 117। त्याचबरोबर दुसरं समीकरण काय दिलेलं आहे, त्यातील फरक 53 आहे, म्हणजेच x वजा y बरोबर 53 दिलेलं आहे। जर आपण यांची बेरीज केली तर आपल्याला एक चल यातून निघून जाईल, कारण x अधिक x 2x होणार, अधिक आणि y अधिक y वजा y कॅन्सल होईल आणि बरोबर 57 117 वजा 53 करायचं। 7 3 गेले राहिले 4, 11 5 गेले राहिले 6, म्हणजे x बरोबर काय येणार 64 भागिले 2 म्हणजे किती येईल 32 येईल। मग x जर 32 आलं तर y ची किंमत काढू शकतो आपण। कशी काढायची, त्याच्यामध्ये 32 पर्यायामध्ये एकच पर्याय आहे, त्यामुळे डी हे आन्सर याचं येऊ शकते। पण आधी 85 येते का बघू आपण। 117 वजा आपण जर 32 केलं तर बघा 57 राहिले 5 आणि 11 राहिले 8, 185। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपलं डी 85 व 32। चला पुढचा प्रश्न पाहूया। यानंतर गणित आहे ACFJO, याच्यानंतर कोणता अक्षर येईल? आता इथं जेव्हा आपल्याला अशा प्रकारची गणित बुद्धिमत्तेची सोडवायची असतात त्यावेळी आपल्याला आपली एबीसीडी तयार पाहिजे, त्याचे क्रम तयार पाहिजे। तर बघा इथं लक्षात येईल आपल्याला ए नंतर एक अक्षर सोडून सी आहे, सी नंतर दोन अक्षर सोडून एफ आहे, एफ नंतर 3 अक्षर सोडून जे आहे आणि जे नंतर 4 अक्षर सोडून ओ आहे। मग आपल्याला ओ नंतर 5 अक्षर सोडून कुठलं अक्षर येते बघायचं। ओ इथं आहे, 1 2 3 4 5 सोडल्यानंतर यू, यू हे अक्षर येईल, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर येईल। पुढील प्रश्न आहे, जर घड्याळात 10:30 वाजता 12 अंक उत्तर दिशा दर्शवित असेल तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल? बघा तर काय करायला पाहिजे, आपल्याला दिशा माहिती पाहिजे आणि घड्याळाचं तास काटा पण माहिती पाहिजे। आता 10:30 वाजता इथं 10, 10:30 म्हणजे बरोबर इथं तास काटा येईल। ही दिशा कोणती असं विचारलेलं आहे आणि त्यांनी काय काय सांगितलेलं आहे, 12 हा अंक उत्तर दिशा, म्हणजे वरची जी दिशा आहे ती उत्तर आहे, राहिलेली दिशा म्हणजे ही दिशा कोणती असं विचारलेलं आहे। तर आपल्याला हे पाठ पाहिजे, उत्तर इकडे पूर्व असते, इकडे पश्चिम असते, इकडे दक्षिण असते। मग पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये कोणती दिशा येते, तर वायव्य दिशा येते। तर मग याचं आन्सर काय येणार, वायव्य हे आन्सर येईल, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं आन्सर येऊ शकतं। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 26 जानेवारी 2020 रोजी रविवार असेल तर त्या वर्षात 15 ऑगस्ट कोणत्या वारी येईल? बघा कालमापन पद्धतीवर जेव्हा आपल्याला अनेक दिवस पुढे जायचं असतं किंवा मागे जायचं असतं त्यावेळी सांगितलेलं आहे की दिवस मोजायचे, संपूर्ण दिवस मोजायचे। मग दिवस मोजत असताना सुद्धा एक लक्षात ठेवायचे, एका सुरुवातीचा दिवस एक सोडायचा आणि नंतरचा दिवस एक पकडायचा। म्हणजे कसं बघा, आता 26 जानेवारी जर आपण धरलं तर जानेवारी महिन्यातले दिवस किती शिल्लक राहिले, 27 28 29 30 आणि 31, 5 दिवस शिल्लक राहिले। म्हणजे जानेवारी महिन्यातले 5च दिवस पकडायचे, 26 जानेवारीचा दिवस पकडायचा नाही। मात्र पुढे 15 ऑगस्ट महिन्यातले दिवस मोजत असताना 15 तारीख पकडायची। मग हे झाले जानेवारीचे दिवस। त्याच्यानंतर फेब्रुवारीचे दिवस बघा, हे लीप वर्ष आहे त्यामुळे 29 येतील, हे लीप वर्ष असल्यामुळे 29 दिवस येतील। त्याच्यानंतर मार्चचे दिवस 31, 30 एप्रिलचे, 31 मेचे, 30 जूनचे, जुलैचे 31 आणि त्याच्यानंतर हे 15 दिवस। आता यांची बेरीज करायची, किती होतं बघा, 5 आणि 6 7 8, 8 आणि 9 17, 17 आणि 5 22, आच्याकडे 2, 3 2 6 3 3 9 3 4 12 13 15 3 संग 18 18 2 20, म्हणजे 202 दिवस हे आपल्याला पुढे जायचं। 202 दिवस पुढे जायचं म्हणजे 202 भागिले 7 करायचं, आठवड्याच्या वाराने त्याला भागायचं, किती येते बघा, 7 2 14 बाकी राहिले 6, 7 9 63, 7 8 56, म्हणजे बाकी किती राहणार, 6 बाकी राहणार। म्हणजेच कोणता वर 6 9 वार काय जाईल
पुढे जाईल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. शनिवार आहे का? ओके. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर असेल. बघा त्यापुढे गणित आहे. एका टीम मध्ये 72 मुले 48 मुली असतील तर त्यांचे गुणोत्तर किती? बघा गुणोत्तर काढायचे आपल्याला इथं, तर 72 भागिले 48 करावं लागेल आपल्याला. तर आपण हे दोन्ही पण 12च्या पाड्यात आहे, म्हणजे 12 × 12, 12 × 2 = 24, 12 × 36, 12 × 4 = 48, 12 × 4 = 48, 12 × 7 12 × 72. म्हणजे काय येईल तर आपलं 6 × 4 हे याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर येईल. त्यानंतर चला पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न, जर शालनचे वय राधाच्या 8/7 पट असेल व सध्या दोघींच्या वयाची बेरीज 45 असेल तर राधाचे आजचे वय किती? बघा कुणाशी तुलना केल्या तर राधाशी तुलना केल्या. तर आपण काय करायचं, राधाचं वय काय म्हणायचं, एक्स मानायचं. जर राधा एक्स वयाची असेल तर शालनचे वय काय तिच्या 8/7 पट. 8/7 पट हे तिचं वय आहे. म्हणजे शालनचं वय काय येणार 8/7 पट. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता काय दिलं, या दोन्हीची बेरीज 45 दिल्या. म्हणजेच काय दिले, x अधिक 8x/7 बरोबर 45 दिले. मग आपण काय करूया, छेद समान करून घेऊया. मग ह्याचा छेद 7 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 7x/7 करावं लागेल अधिक 8x/7 बरोबर 45. म्हणजे हे छेद समान झाला. मग काय करावं, 7x अधिक 8x/7 बरोबर 45. म्हणजे हे 7 जे भागिले तिकडे गेल्यावर काय होणार, गुणिले होणार. मग मी इथं ते करतो बघा, हे जे भागिले तिकडे गेल्यावर 7 गुणिले होणार. आणि यांची बेरीज किती येणार, 7 आणि 8 15x बरोबर 25 गुणिले 7. हे जे 15 गुणिले आहेत ते इकडे गेल्यावर काय होणार, भागिले होणार. म्हणजे 15 भागिले 15 × 15 15 × 45 7 × 21 म्हणजे x बरोबर 21 आलं. म्हणजे कुणाचं वय 21 आलं, राधाचं वय 21 आलं. आपल्याला विचारलंय कुणाचं, राधाचंच विचारलं आहे. त्यामुळं याचा पर्याय क्रमांक बी हे याचं आन्सर आहे. त्यानंतर पुढील गणित आहे, जर 3 + 2 बरोबर -27 आणि 5 + 2 बरोबर -25 असेल तर 6 + 3 बरोबर किती? बघा गणिताचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की काय केलेलं आहे, 3 ला 9 न गुणलेलं आहे. म्हणजे 3 गुणिले 9 केलेलं, उत्तर येणार 27. त्याचं फक्त वजा चिन्ह केले म्हणजे -27 केले. इथं पण तसंच केले, 5 गुणिले 9 म्हणजे पहिलं जे पद आहे त्याला 9 न गुणलेलं आहे. 5 × 9 = 25 आणि त्याला वजा चिन्ह दिलं. तसंच आपण इथं करूया, 6 गुणिले 9 6 × 9 = 54 आणि त्याला वजा चिन्ह द्यायचं. बस एवढंच करायचं. म्हणजे याचं उत्तर काय येईल, -54 हे त्याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर येईल. चला त्यानंतर गणित आहे 3 12 5 15 7 18 9 21 प्रश्नचिन्ह. जे क्रमाने संख्या दिलेल्या आहेत कशा दिलेल्या आहेत बघा. लक्षात येते की एक मोठी एक लहान, एक मोठी एक लहान आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, 1 आड 1 आहे. 3 नंतर 2 न 5 होते. 3 + 2 5, 5 + 2 7, 7 + 2 9, 9 + 2 आपल्याला करायचं. 9 + 2 किती होणार, 11. म्हणजे याचं उत्तर 11. हे सुद्धा तसंच होणार. 12 + 3 15, 15 + 3 18 अशा प्रकारे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, 11 हे याचं उत्तर येणार आहे. कारण इथं फरक आहे, +2चा फरक आहे. 1 आड 1 +2चा फरक आहे. त्यामुळे उत्तर 11 आहे. पुढील गणित बघा, 12 किलो आंब्यांची किंमत 1320 असेल तर 7 किलो आंब्यांची किंमत किती? आता इथं काय करायचं आहे, अनेक वस्तूंच्या किमतीवरून आपल्याला अनेक वस्तूंची किंमत काढायची आहे. म्हणजेच काय करावं लागेल, आपल्याला इथं समीकरण करावं लागेल. अशा वेळी काय करायचं, समोरासमोर मांडणी करायची. म्हणजे 12 किलो आंबे 1320 ला तर 7 किलो आंबे x ला, अशी मांडणी केल्यानंतर याचा तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे 12 गुणिले x करायचं बरोबर 1320 गुणिले 7 करायचं. x इथंच ठेवायचं, जे 12 गुणिले ते तिकडे गेल्यावर काय होणार, भागिले. म्हणजे x बरोबर 1320 गुणिले 7 भागिले 12 येणार. बघा 12 × 1 = 12, 12 × 1 = 12, राहिला 1 उतरून घेतले 2 12 झाले. 12 × 1 = 12 आणि बाकी राहिली 0 आणि उतरून घेतला 0, 12 0 0 म्हणजे 110 गुणिले 7 11 7 77 म्हणजे 770. x बरोबर 77 म्हणजे आपली x ही कशाची किंमत आली तर 7 आंबे 770 रुपयाला मिळतील. बघा पर्याय क्रमांक ए आहे याचा 770 रुपये. नेक्स्ट गणित आहे, एका संख्येच्या 1 अष्टमांश संख्येमध्ये 5 मिळवले असता उत्तर 11 येते तर ती संख्या कोणती? बघा जरासं अक्षरामध्ये दिल्यामुळे आपल्याला थोडंसं कन्फ्युज होऊ शकतं. पण 1 अष्टमांश म्हणजे 1/8 त्यामुळे लगेच सुटेल. जर संख्या आपण x मानली तर xच्या 1 अष्टमांश म्हणजे 1/8 या संख्येमध्ये जर आपण 5 मिळवले तर उत्तर किती येते, 11 येते. म्हणजे बरोबर उत्तर 11 येते. समीकरण मिळालं, आपण समीकरण सोडवू शकतो. बघा काय करायचं, तर हे x/8 अधिक 5 आहे बरोबर 11 आहे.
तर काय करायचं, ह्याचा पण छेद आपण 8 करून घ्यायचा. कसा 8 करायचा, तर ह्याला दोन्हीला अंशाला आणि छेद राहायचा. छेद नाही म्हणजे 1 आहे, तर अंशाला आणि छेदाला 8 न गुणायचं. म्हणजे काय होणार, x/8 अधिक 85 40/8 बरोबर 11 येणार. म्हणजे x अधिक 40/8 बरोबर 11. मग हे जे भागिले आहे 8 ते तिकडे गेल्यावर काय होणार, गुणिले 8 होणार. म्हणजे काय येणार, 88 येणार. याचा 88 होणार. आणि x जे अधिक 40 आहे ते आपण इकडे गेल्यावर वजा 40 होतात. म्हणजे उत्तर किती येणार, x बरोबर 88 वजा 40 किती येते बघा, तर 48 येणार. म्हणजे आपली किंमत किती येणार, 48. पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर मिळेल. फक्त एका शब्दामुळे आपल्याला कधीकधी कन्फ्युजन होऊ शकतं, पण एक अष्टमांश म्हणजे 1/8 ज्याला माहिती आहे आणि समीकरण तयार करता येतं, पटकन हे गणित सुटू शकतं. त्यानंतरचं गणित, भाऊ व बहीण यांच्या वयांचे गुणोत्तर 6:5 असेल व बहिणीचे वय 40 असेल तर भावाचे वय किती. अतिशय सोपा प्रश्न आहे. तर काय करायचं, गुणोत्तर 6:5 दिले म्हणजेच आपण काय करायचं, भावाचं वय 6x आणि बहिणीचं वय 5x मागे. मग त्यांनी काय दिले, तर बहिणीचं वय 40 दिले. म्हणजे 5x ची किंमत दिली आहे, किती आहे, तर 40. मग x बरोबर काय येणार, हे जे 5 गुणिले इकडे गेलं काय होणार, 40/5 होणार. म्हणजे 5×8 = 40. x बरोबर 8 आलं. मग x बरोबर 8 आलं, आपल्याला भावाचं वय मिळतंय. तर भावाचं वय काय आहे, 6x आहे. म्हणजे 6 गुणिले 8 6×8 = 48. म्हणजे भावाचं वय काय येणार, 48 येणार. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर येणार. पुढील प्रश्न, सचिन रांगेत उजवीकडून 13वा आहे. सचिनच्या डावीकडे 19वा मुकेश आहे. तर जर मुकेश हा मध्यावर उभा असेल तर रांगेत एकूण किती मिळेल. बघा, रांगेतील जेव्हा प्रश्न येतो तेव्हा शक्यतो आकृती काढायची. बघा, आकृती काढल्यावर आपल्याला लक्षात येईल ही रांग आहे. या रांगेमध्ये सचिन उजवीकडून 13वा म्हणजे उजव्या हाताकडून सचिन हा 13वा आहे, बरोबर. त्याच्यानंतर सचिनच्या डावीकडे म्हणजे इकडे तिथे 19वा मुकेश आहे. म्हणजे हा मुकेश आहे, याच्या पुढे 19वा मुकेश. म्हणजे इकडची एकूण मुलं किती झाली बघा, ही 13 आणि ही 19. 32 मुलं. म्हणजे इकडं 32 मुलं झाली. पण मुकेश हा मध्यावर आहे. जेव्हा मुकेश मध्यावर असतो तेव्हा त्याच्या 32वा क्रमांक त्याचा आहे. 32वा क्रमांक त्याचा असेल तर ह्याच्या पलीकडे 31 मुलं असणार आहेत आणि ह्याच्या पलीकडे 31 मुलं असणार आणि हा मधला मुकेश, बरोबर आहे का बघा. अशी या तिन्हींची जेव्हा बेरीज करू तेव्हा आपल्याला एकूण मुलं मिळते. म्हणजे 31 आणि 31 किती झाले, 62 झाले. आणि हा एक 63. म्हणजे एका किती मुलं आहेत, 31 अधिक 1 63 मुले या रांगेमध्ये आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, ताशी 96 किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे एका खांबास 18 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती. अधिक सोपा प्रश्न आहे. आपल्याला सूत्र माहिती पडले. सूत्र काय आहे, तर अंतर बरोबर म्हणजे अंतर म्हणजे डिस्टन्स, डी बरोबर टीव्ही आपण म्हणतो. टी म्हणजे वेळ, टाइम, गुणिले वेग, फी, हे जे सूत्र आहे. पण हा जो वेग आहे हा दिलेला आहे आपल्याला km/h मध्ये दिलेला आहे आणि वेळ दिलेला आहे सेकंद मध्ये. म्हणजे आपल्याला वेगाचं रूपांतर कशात करावं लागेल, तर मीटर/सेकंद मध्ये करावं लागेल. मग त्यासाठी काय करायचं, आपल्याला अंतर काढायचं झालं तर वेळ आपल्याला दिला आहे 18 सेकंद आणि याचा वेगाचं रूपांतर आपल्याला 96 गुणिले ह्याला आपण 5/18 करायचं. 5/18 यानं गुणायचं म्हणजे याचं रूपांतर मीटर/सेकंद मध्ये होतं. हा अंक महत्वाचा आहे, 5/18 लक्षात ठेवायचं. मग आपल्याला वेगाचं रूपांतर km/h मधून km/तास मधून मीटर/सेकंद मध्ये करण्यासाठी यानं गुणायचं. म्हणजे काय होईल बघा, या 18 हे 18 कॅन्सल होतील. म्हणजे 96 गुणिले 5 हे त्याचं उत्तर. 96 गुणिले 5 6×5 = 30, 0 ह्याच्या राहिले 3, 9×5 = 45 आणि 3 = 48. म्हणजे 480 मीटर हे त्याचं काही उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए 480 मीटर हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, 3219 या संख्येपासून सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या बनवा व त्याची वजाबाकी करा. ती किती. बघा, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, याच्यापासून सगळ्यात मोठी संख्या आणि सगळ्यात लहान संख्या वजा. मोठी संख्या वजा मिळवायची असेल तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात मोठा अंक आधी घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्यापेक्षा लहान. म्हणजेच काय करायचं, थोडक्यात उतरता क्रम घ्यायचा आणि याच्या उलट काय करायचं, चढता क्रम लहान संख्या बनवण्यासाठी. म्हणजे 1 2 3 9 आणि ह्यांची काय करायची आपल्याला वजाबाकी. म्हणजे ही मोठी संख्या झाली, ही लहान संख्या आणि त्यांची वजाबाकी करायला सांगितली. 1 9 जात नाहीत, 11 9 गेले, राहिले 2. जो हातचा घेतला तो परत दिला. 12 4 गेले, हातचा जात नाही 2 म्हणून इकडचा हातचा घेतला. 12 4 गेले, राहिले 8. हातचा घेतलेला परत दिला. 3 3 गेले, राहिले 0 आणि 9 1 गेला, राहिला
8 म्हणजे 8082 याचं उत्तर येईल, म्हणजे 8082. पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर येईल. अगदी सोपा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 25 सेंटीमीटर असेल व एक बाजू 15 सेमी असेल तर उर्वरित बाजूची लांबी किती, असा प्रश्न विचारला आहे. बघा, काटकोन त्रिकोणावर आधारित प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला पायथागोरसचं सूत्र माहिती पाहिजे. पायथागोरसचं सूत्र काय आहे, तर कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग, म्हणजे दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज, हे पायथागोरसचं सूत्र आहे. मग काय काय दिले आपल्याला इथं, कर्ण वर्ग दिलाय, किती आहे तर 25, म्हणजे आपल्याला 25चा वर्ग बरोबर दुसरी एक बाजू दिलेली आहे 15, 15चा वर्ग बरोबर आणि राहिलेल्या बाजूचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. लक्षात आलं. मग 25चा वर्ग किती आहे 625 आणि बरोबर 15चा वर्ग 225 अधिक राहिलेल्या बाजूचा वर्ग. हे जे 225 अधिक आहे इकडे गेलं काय होणार, वजा होणार, म्हणजे 625 मधून 225 काय करायचे, वजा करायचे. किती राहणार बघा, 5 राहिले 0, 2 2 गेले राहिले 0 आणि 6 2 गेले राहिले 4, म्हणजे 400 हा काय येणार, राहिलेल्या बाजूचा वर्ग येणार. मग हा कोणाचा वर्ग आहे 400, तर 20चा वर्ग आहे. म्हणजे आपण जर हे वर्गमूळ काढून टाकलं, वर्ग काढून टाकलं तर बाजू राहील, बाजू बरोबर ह्याचा पण वर्ग केला तर वर्गमूळ काढलं तर 20, म्हणजे काय उत्तर येईल आपलं 20 हे उत्तर येईल. म्हणजे त्या उर्वरित जी बाजू आहे ती 20. पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न सोडूया. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तर मग आता सोडवायचा आपल्याला, 2 ला जर 16 असेल तर 5 ला किती, बघा निरीक्षण केलं आपल्याला लक्षात येते, 2 ची काय केली 8 पट केली, म्हणजे 2 गुणिले 8 केली 16 आलं, म्हणजेच आपल्याला 5 गुणिले 8 करावं लागेल, 5 40. अगदी सोपं आहे, काहीच नाही या गणितामध्ये. बी हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, 21 मुलांचे सरासरी वय 15.5 आहे व इतर 4 मुलांची वय 15, 13, 12, 11 आहे, तर सर्व मुलांची सरासरी किती. सरासरीवर आधारित प्रश्न आहे. तर 21 मुलांचं वय 15.5 आहे. मग आपण काय करायचं, 21 मुलांची बेरीज पहिला करूया. काय करावं लागेल, वयाला 21 ने गुणावं लागेल, म्हणजे 15.5 गुणिले 21, दशांश चिन्ह नाही असं समजायचं, गुणाकार करायचा. 21 5 5 होतायचे, म्हणजे 5 राहिले 10, 5 आले 10, 21 5 5 होतायचे, 105 आणि 10 115, 5 11, 21 21 आणि 11 32 आणि दशांश चिन्ह एक घर सोडून, म्हणजे 325.5 याची काही बेरीज आहे. त्याचबरोबर राहिलेल्या 4 मुलांची सुद्धा बेरीज करू आपण. 15 अधिक 13 अधिक 12 अधिक 11, बघा 2 1 3 3 3 6 6 आणि 5 11, 1 हजाराला 1 2 1 2 3 4 5 51. मग ही याच्यामध्ये आपण काय करावं लागेल, मिळवावं लागेल. दशांश चिन्ह 5 5 आणि 1 6, 5 आणि 2 7, 370.5 ही आपली काय होईल, एकूण सर्व मुलांची बेरीज आहे. आता किती मुलं झाली, ही 21 आणि ही 4, म्हणजे एकूण आपल्याला 25 मुलं झाली. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, 25 ने भागावं लागेल, म्हणजे 376.5 भागिले 25. बघा 25 1 25, 37 वजा 25 किती राहिले, 12 राहिले, उतरून घेतले 6, किती येईल बघा, 25 5 125, 125 उतरून घेतले, बाकी राहिला 1. त्यानंतर उतरून घ्यायला काय शिल्लक नाही, दशांश चिन्ह आहे त्यामुळे आपलं दशांश चिन्ह येईल आणि मग उतरून घ्यायचं 5, किती लागेल, भाग जात नाही, म्हणजे 15 0 0 राहिले 5, उतरून घेतलं 0, 25 × 150, बाकी राहिली 0, म्हणजे आपलं उत्तर येईल 15.06. आहे का पर्यायामध्ये, हा बघा बी आहे. पर्याय क्रमांक बी 15.06 इतकी सरासरी या मुलांची येईल. नेक्स्ट क्वेश्चन, 10 हे 11% दराने 2000 रुपयाची 3 वर्षांची रास किती. बघा सरळ व्याज काढायचं आपल्याला आणि मग ते मुद्दलामध्ये मिळवायचं. मग सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला, सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100. आता किती बघा, मग किती मुद्दल 2000 गुणिले दर किती आहे 11, म्हणजे काळ किती आहे 3 वर्ष, भागिले 100. बघा या 2 शून्य जातील, या 2 शून्य जातील, किती राहिले बघा, 11 त्रिक 33, 20 गुणिले 33 किती येईल बघा, 33 2 66 0, 660 रुपये काय येईल, हे व्याज येईल. आणि आधीची मुद्दल आहे त्यामध्ये, म्हणजे आपल्याला काय करावं, मुद्दल 2000 आणि व्याज 660 यांची बेरीज करावं लागेल, म्हणजे आपल्याला एकूण रास येईल, कारण रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, म्हणजे 0 येईल, 6
6,2 म्हणजे 2,660 रुपये आपल्याला याची राशी. पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढील गणित आहे बघा. 10,9% दराने 5,000 रुपयांचे 3 वर्षात चक्रवाढ व्याज किती. आता इथे काय विचारलंय, चक्रवाढ व्याज विचारले. म्हणजे चक्रवाढ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. तर सूत्र काय आहे, तर रास बरोबर मुद्दल कंसात 1 अधिक दर भागिले 100 कंसाचा काळ. म्हणजे हे एन म्हणजे काय, काळ आहे. आर म्हणजे रेट, पी म्हणजे मुद्दल आणि ए म्हणजे रास. याच्यामध्ये आपण किमती घालायला पाहिजे. तर ए आपल्याला काढायचा आहे. मुद्दल बरोबर 5,000 गुणिले 1 अधिक आर किती आहे, तर आपला रेट आहे 9%. म्हणजे 9/100 कंसाचा तिसरा घात. कारण काळ आपला 3 वर्ष आहे. म्हणजे हे उत्तर आपलं किती येईल, 100 × 100 आणि 9 9 109. म्हणजे 109 हे आपण सोडवून घेऊ बघा. 109/100 कंसाचा घन येईल. कसं झालं, मग 109चा घन आपण करायला पाहिजे. तर 109 गुणिले 109 गुणिले 109 जर केलं आपण तर किती उत्तर येते बघा, 12,95,029 एवढं उत्तर येईल. आणि त्याला भागिले 100 गुणिले 100 गुणिले 100. हा 109चा घन, याचा घन आणि हा 100चा घन. चला त्याला 2 शून्य गेल्या, यातल्या 2 शून्य गेल्या, 1 शून्य गेली, 1 शून्य गेली. आता हे 3 घरं दशांश चिन्ह सोडून काय करायचं आपण द्यायचं. 1295.029 गुणिले 5. आता हा गुणाकार आपल्याला करावा लागेल बघा. 1295.029 गुणिले 5 बघा. 5 9 45 याच्याकडे 4. 5 दुनी 10 4 14 4 याच्याकडे 1 5 0 0 आणि 1 दशांश चिन्ह. 5 25 याच्याकडे 2. 5 9 45 आणि 2 47 याच्याकडे 4. 5 दुनी 10 4 14 4 याच्याकडे 5 1 5 5 आणि याचा 1 6. म्हणजे काय 6,475.14 हे त्याचं काय रास येईल. आता या राशीमधून आपल्याला काय करायचं आहे, व्याज विचारले. त्यामुळे मुद्दल आपल्याला वजा करावं लागेल. म्हणजे वजा काय येणार, 5,000 वजा करावं लागेल दशांश चिन्ह. म्हणजे हे दशांश चिन्ह हे आहे असंच ठेवायचं. 5 5 7 7 गेले राहिले 0, 4 0 गेले राहिले 4, 7 5 गेले राहिला 1. 1475.14 हे त्याचं उत्तर आहे बघा. पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. संजय ए पासून पूर्वेकडे 3 किलोमीटर चालत बी पर्यंत गेला. तेथून तो 90 डिग्री डावीकडे वळून 4 किलोमीटर सी पर्यंत गेला. तर संजय आता ए पॉइंट पासून किती दूर आहे बघा. अशा वेळी आपण काय करायचं, आकृती काढायची. त्यावेळी आपण बेरीज करायची नाही, आकृती काढायची. हा ए पॉइंट आहे. ए पॉइंट पासून तो पूर्वेकडे गेला. आता पूर्वेकडे इकडे गेला समजा, किती गेला तर 3 किलोमीटर बी पॉइंट पर्यंत. हा ए पॉइंट आहे. त्यानंतर काय केला, तो डावीकडे वळला 90 डिग्री म्हणजे इकडे वळला. ठीक आहे. आणि कुणीकडे गेला, 4 किलोमीटर चालत गेला. असा किती गेला, 4 किलोमीटर चालत गेला. इथं आहे सी पॉइंट. आणि आता प्रश्न काय विचारला आहे, तर ए पासून सी पर्यंतचं अंतर. आपण हे असं अंतर मोजायचं नाही, तर हे अंतर मोजायचं आहे. ए पासून सी पर्यंतचं अंतर. मग इथं पायथागोरसचं प्रमेय मागास सांगितल्याप्रमाणे, तर याचा वर्ग अधिक ह्याचा वर्ग बरोबर याचा वर्ग, म्हणजे हा कर्ण आहे. मग काय करायचं, तर 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग बरोबर याचा कर्णाचा वर्ग येईल. मग 4चा वर्ग 4 चौक 16, 3चा वर्ग 3 त्रिक 9 बरोबर कर्ण वर्ग येईल. मग 16 9 किती येणार, 25 बरोबर एसीचा वर्ग. म्हणजे एसी बरोबर काय येणार, 25 हे कशाचा वर्गमूळ आहे, 5चा वर्गमूळ आहे. 5चा वर्ग 25 आहे म्हणून एसी बरोबर 5. म्हणजे याचं उत्तर किती येईल, सी बरोबर. पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर येईल, 5 किलोमीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे. जर चंदन हे असे लिहितात तर राईट कसे आहे बघा. जेव्हा अल्फाबेट्स येतात त्यावेळी आपल्याकडे ही जी सारणी आहे ती तयार पाहिजे. मग ह्यावरून लक्षात येते की सी कुठं आहे, इथं आहे. एक तर 3 किंवा 24. मी इथे काय दिलंय, 24 दिलेलं आहे. म्हणजे काय केलंय, उलट क्रमांक घेतलेला आहे. उलट क्रमांक कितवा अक्षर आहे घेतलेलं आहे. एच बरोबर काय केले बघा 19. बघा 19 आहे. म्हणजे हे जुळते. म्हणजे आपल्याला राईटचं करायचं. तर राईटचं आर किती नंबरला आहे बघा, आर इथं आहे. म्हणजे किती नंबरला, उलट क्रमांक 9 नंबर आहे. म्हणजे 9 असलेले पर्याय 2 पर्याय. त्यानंतर पुढचा अक्षर किंवा आय. आय कुठे आहे बघा, आर 18 नंबर येणार. आय किती नंबर येणार, 18 नंबरवर. 18 2 ठिकाणी आहेत.
त्यानंतर जी घ्या, तर जी कुठे आहे बघा, इथं आहे, तर 20 नंबर आहे, कुठं आहे, इथं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं जुळलेलं आहे. कारण हे किती येणार आहे, आर किती आलं आपलं, 9 आलं, त्यानंतर 18 आलं, आणि त्यानंतर 20. पुढे सोडवायची गरज नाही, कारण पर्याय आपल्या इथं बाकीचे सगळे निघून गेले. हा एकच पर्याय, पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, एका वर्गामध्ये एकूण 65 मुले आहेत, त्यापैकी 60% मुले गैरहजर आहेत, तर हजर मुलं किती? आता हजर मुले किती बघा, 60% गैरहजर असतील तर हजर किती, 40%. मग जर 100 पैकी जर 40% मुलं हजर असतील तर आपल्याला 65 पैकी किती काढावं लागेल, म्हणजे 100 पैकी 40 तर 65 पैकी किती, शून्याला शून्य गेली बघा. नंतर ह्याचा गुणाकार 65 गुणिले 4 किती येते बघा, 5 चौक 20, ह्याच्याकडे 2 आणि 6 चौक 24, 24 आणि 2 25, 26 भागिले 10. हे एक घर दशांश सोडून म्हणजे उत्तर किती येईल, 26. म्हणजे 26 मुले काय हजर आहेत. पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे. यानंतर बघा, जर अधिकचा अर्थ गुणिले, वजाचा अर्थ भागिले, भागिलेचा अर्थ अधिक आणि गुणिलेचा अर्थ वजा असेल तर ही जी पदावली आहे ती आपल्याला सोडवायची. आता पदावली सोडत असताना आपल्याला पदावलीचे नियम वापरायचे, पण तत्पूर्वी ही जी चिन्ह दिलेत, चिन्हांचे जे अर्थ आहेत ते पहिल्यांदा आपण ऍड करून घेऊया. बघा 30, आता भागिले, भागिलेचा अर्थ काय सांगितलाय, अधिक आहे, म्हणजे इथं अधिक आहे, 30 अधिक 25. वजा, वजाचा अर्थ काय बघा, वजाचा अर्थ भागिले, म्हणजे इथं काय आहे, भागिले 5. आता गुणिले आहे, गुणिलेचा अर्थ काय आहे, गुणिलेचा अर्थ वजा आहे, म्हणजे वजा 4 आणि अधिक, अधिकचा अर्थ गुणिले, गुणिले 3. हे आपल्याला मूळ पदावली मिळाली, नवीन पदावली. आता हे आपल्याला सोडवायचं. सोडवत असताना जे पदावलीचे नियम आहेत, पहिल्यांदा भागाकार गुणाकार ज्या काही क्रिया येतील त्या करायच्या आणि राहिल्यानंतर सगळं बेरीज आणि वजाबाकी करायचं. मग पहिल्यांदा आपल्याला भागाकार करावा लागेल. बघा काय करायचं, 30 आहे तसंच ठेवायचं, अधिक 25 भागिले 5, 5 येणार, 5 वजा 25, वजा 4 गुणिले 3. त्याच्यानंतर काय येणार, गुणाकार करायचा, म्हणजे 30 अधिक 5 वजा 4 त्रिकम 12. आता त्यानंतर ही बेरीज करायची, 30 आणि 5 35 वजा 12, म्हणजे काय उत्तर येईल आपलं, 35 वजा 12 उत्तर किती येईल, 23. हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी 23 हे त्याचं उत्तर. त्यानंतर गणित आहे बघा, 14 किंवा 16 असे मुलांचे गट केले असता प्रत्येक वेळी एक मुलगा शिल्लक राहतो, तर गटातील मुलांची संख्या कमीत कमी किती असावी. आता बघा प्रश्न वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की इथं कमीत कमी विचारले. जेव्हा कमीत कमी असे गट विचारले असतात तेव्हा आपल्याला लसावी काढायचं. लसावीचाच अर्थ काय आहे, लघुत्तम सामायिक विभाज्य. विभाज्य म्हणजे याचा आपल्याला काय करावं लागेल, लसावी काढायचं. लसावी काढायसाठी काय करायचं, 14चा पाडा लिहायचा आणि 16चा पाडा लिहायचा, आणि जो काही पहिल्यांदा सामायिक विभाज्य येईल तो घ्यायचा. म्हणजे 14 एके 14, 14 दुने 28, 14 त्रिकोण 42, 14 चौक 56, 14 पंचे 70, 64 84, 64 84, 14 सत्ते 98, 14 8 112 इथपर्यंत जाऊ. 16 एके 16, 16 दुने 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंचे 80, 16 सत्ते 96, 24 सत्ते 112. बघा इथं 112 आलं, इथं 112 आलं, म्हणजे याचा लसाव किती आला, 112 आला. आणि प्लस एक मुलगा शिल्लक राहतो, म्हणजे 112 अधिक एक शिल्लक म्हणजे 113. हे कमीत कमी याची संख्या आहे का पर्यायामध्ये, नाही. पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर. कमीत कमी 113 मुलं असतील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विसंगत संख्या ओळखा. बघा 121, 142, 163, 182, 205. बघितलं की लगेच लक्षात येतं काय केलं, 21चा पाडा आहे, म्हणजे 21 दुनी 42 केलं, 21 मध्ये 100 मिळालं, 21 दुनी 42 मध्ये 100 मिळालं, 21 त्रिक 63 मध्ये 100 मिळालं, 21 चौक 84 मध्ये 100, म्हणजे 184 ते यायला पाहिजे पण आलेलं नाही. 21 पाचा 5 होते, 105 अधिक 100 केला 205, म्हणजे हे आपलं उत्तर असतं की 21च्या पाड्यामध्ये 82 येत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील गणित आहे, जर 28 जुलै 2024 रोजी रविवार असेल तर सन 2025 मधील आंबेडकर जयंती कधी. आता आपल्याला आंबेडकर जयंती कधी आहे हे माहिती पाहिजे, तर 14 एप्रिल. ठीक आहे. आता हा दिवस 14 एप्रिल 2025 ला कोणता वार आहे असं विचार आपल्याला पुढे जायचं. कधीपासून, 28 जुलैपासून. 28 जुलै जर आपण वजा केलं तर राहिले किती दिवस जुलै महिन्यातले, 3 दिवस राहतात. हे 3 दिवस अधिक ऑगस्टचे 31, संपूर्ण दिवस मोजायचे पहिल्यांदा. ऑगस्टचे 31, त्याच्यानंतर सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30, डिसेंबर 31, जानेवारी 31, फेब्रुवारीचे लीप वर्ष नाहीये म्हणजे 28, मार्चचे 31 आणि एप्रिल महिन्यातील हे
14 दिवस यांची आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल आणि त्याला आठवड्यानं भागावं लागेल. बघा 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 6 7, 7 आणि 8 15, 16, 16 आणि 4 20 ची 0 ह्याच्या राहिले 2. बघा 2 आणि 3, 3 2 6, 6 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17, 17 आणि 3 20, 20 आणि 3 23, 23 आणि 3 26, म्हणजे 260 दिवस येतील. मग हे 260 दिवस आहेत. या 260 ला आपण काय करायचं, 7 न भागायचं. आपल्याला बाकी किती येते हे महत्वाचे. बाकी जेवढे येईल तितके दिवस पुढे सरकवायचे. 7 2 14, 7 त्रिक 21, राहिले 5, 7 7 49, बाकी राहिला 1. म्हणजे 1 न दिवस काय करेल, पुढे सरकेल. मग वार कोणता आहे, रविवार. रविवार नंतर कुठला आहे, सोमवार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर येईल. फक्त दिवसांची संख्या आपल्याला मोजावी लागेल, एकूण दिवस काढावे लागेल. त्यानंतरच गणित आहे, एका आयताची परिमिती 256 सेमी आहे व त्याची लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर 3:1 असेल तर त्याची लांबी किती, असा प्रश्न. आता गुणोत्तर दिलेला आहे 3:1, म्हणून आपण काय करूया, लांबी व रुंदीचे लांबी आपण 3x करूया आणि रुंदी काय होणार, मग x होणार. 1x म्हणजे x, ही झाली लांबी आणि ही झाली रुंदी. ठीक आहे. आता आपल्याला परिमिती सूत्र माहिती आहे. परिमिती बरोबर काय येणार, 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे L अधिक B. मग 2 कंसात लांबी किती आहे, 3x अधिक रुंदी किती, x, म्हणजे किती होणार, 2 कंसात 4x म्हणजे 4 2 8x झाली. ही काय झाली, परिमिती. पण हे दिलेलं आहे, काय दिले, तर 8x बरोबर परिमिती बरोबर 256 दिलेलं आहे. म्हणजे x बरोबर काय येणार, हे जे गुणले आहे तिकडे गेल्यावर काय होणार, 256 भागिले 8 येणार. बघा किती येते, 8 त्रिक 24, 8 1 8 त्रिक 24, राहिले 1, 8 2 16, म्हणजे x बरोबर 32 येणार. आपल्याला काय विचारले, लांबी विचारली. लांबी किती आहे, 3x आहे, म्हणजे 32 गुणिले 3 करावं लागेल, कारण x ची किंमत 32 आली. 3 2 6, 3 त्रिक 9, म्हणजे 96 येईल. म्हणजे याची लांबी किती येईल, 96. पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचं गणित आहे, एका विद्यार्थ्याने 419 मध्ये 35 मिळवण्याऐवजी त्यातून वजा केले तर उत्तरामध्ये कितीचा फरक पडेल. बघा अगदी सोपं गणित आहे की 419 मधून 35 मिळवायचे होते, म्हणजे 419 अधिक 35 करायचं होतं, पण त्याने काय केलं, 419 वजा 35 केलं. म्हणजे उत्तर येणार जे उत्तर होतं त्याच्यात कितीचा फरक पडला, तर आधीचं जे 35 करायचं होतं ते आणि त्यातून त्यानं वजा केलेलं 35, म्हणजे ह्या दोन्हींची किमती याच्यातून काय होतील, बेरीज करून कमी होतील. म्हणजे एवढा त्याचा फरक पडला असता. म्हणजे कितीचा, 70चा फरक पडला असता. म्हणजे पर्याय क्रमांक सी. समजले का बघा. म्हणजे 419 मध्ये 35 मिळवायचे होते ते 35 आणि त्याने ते वजा केलेले 35, असे 35 दोन्ही 70, एवढा त्या संख्येत फरक पडेल. त्यानंतर पुढील प्रश्न, एका रांगेमध्ये जेवढी झाडे आहेत तेवढ्या रांगा आहेत. झाडांची एकूण संख्या 324 असल्यास एका रांगेतील झाडे किती. बघा झाडाची एकूण संख्या काढण्यासाठी आपण काय करतो, एकूण रांगा गुणिले एका रांगेतील झाडे म्हणजे एकूण झाडे. आता एकूण रांगा किती आपण x मानल्या आणि एकूण त्या रांगेमध्ये झाडे किती आहेत, तर तेवढीच आहेत. जेवढी रांगा आहेत तेवढीच झाडे आहेत, म्हणजे x झाले. आणि ही ती झाडे किती आहेत, 324 आहेत. म्हणजे x गुणिले x म्हणजे x वर्ग बरोबर 324. मग हा 324 हा कशाचा वर्ग आहे हे आपल्याला शोधायचं. तर तो कशाचा वर्ग आहे, 18चा वर्ग आहे. म्हणजे 324 18चा वर्ग आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर. म्हणजे रांगा किती आहेत, 18 आणि झाडे किती आहेत, एका रांगेत 18. कसं झालं, नेहमी लक्षात ठेवा 1 ते 25 पर्यंतचे वर्ग आपल्याला पाठच पाहिजे. संख्या बघितली म्हणजे की आपल्याला लक्षात आलं पाहिजे कशाचा वर्ग आहे. त्यानंतर आपल्याला गणित पटपट सुटतात. चला त्यानंतरचं गणित आहे, x ही समसंख्या असल्यास खालीलपैकी विषम संख्या कोणती. बघा तर समसंख्या दिलेली आहे x, त्याच्यानंतरची विषम संख्या, त्याच्यानंतरची नाही, तर खालीलपैकी पर्यायामधली कोणती विषम संख्या आहे. तर x मध्ये 2 काही नियम आहेत बघा. जर समसंख्येमध्ये समसंख्या मिळवली तर येणारं उत्तर हे समसंख्येत असतं. म्हणजे x अधिक 2 म्हणजे ही दोन्ही समसंख्या आहेत, त्यामुळे हे काय येणार नाही. कारण समसंख्येमध्ये समसंख्या मिळवली तर उत्तर सम येतं, त्यामुळे येणार नाही. कोणत्याही संख्येला जर समसंख्येनं गुणलं तर बघा काय होते. आता समजा समसंख्या एखादी घ्या 2, तर 3 गुणिले 2 3 2 6. पण एखादी विषम संख्या घ्या, x म्हणजे 3 घ्या, तर 3 त्रिक 9. म्हणजे काय येईल इथे, कोणत्याही संख्येला जर समसंख्येनं गुणलं तर उत्तर काय येते, समसंख्या येते. म्हणजे हे पण पर्याय येणार नाही. पुढचा पर्याय आहे x अधिक 5. समसंख्येमध्ये जर आपण विषम संख्या मिळवली तर येणारं उत्तर हे विषम संख्यात असतं. म्हणण्यासाठी बघा इथे 2 धरला आपण, x म्हणजे 2 मानलं तर 2 अधिक 5 उत्तर येणार 7 आहे. मग 7 काय आहे, विषम संख्या आहे. म्हणजे हा पर्याय आपला येईल. शेवटचा जो पर्याय आहे x गुणिले x,
समसंख्येचा वर्ग हा नेहमी समसंख्यात असतो. तुम्ही बघा 2चा वर्ग 4 आहे, 4चा वर्ग 16 आहे. म्हणजे काही नियम आहेत समसंख्येचे ते लक्षात घ्या की समसंख्येमध्ये समसंख्या मिळवली तर येणारं उत्तर सम येतं. समसंख्येला जर कोणत्याही संख्येनं गुणलं तरी सुद्धा येणारं उत्तर हे समच येतं. पण समसंख्येमध्ये जर विषम संख्या मिळवली तर येणारं उत्तर काय असतं? विषम असतं. आणि दोन समसंख्यांचा गुणाकार हा समच असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीनं रत्नागिरीचा पेपर इथं संपलेला आहे. 2-3 प्रश्न जे आहेत ते जरा संदिग्ध आहेत, त्यामुळे ते मी सोडून दिलेले नाहीत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.